सारासार विचार करावोटा सारासार विचार करावोटा सारासार विचार करावोटा सारासार विचार करावोटा कंठी विठोबाची कंठी विठोबाची कंठी विठोबाची तयाच्या चिंतने निर्सेल संकट तयाच्या चिंतने निर्शल संकट चिंतने निर्सेल संकट चिंतने निर्शल संकट दुर्घट भव सिंधू दुर्घट भव सिंधू दुर्घट भव सिंधू जन्मनिया कुळी वाचे स्मरारा जन्मनिया कुळे वाचे स्मरारा जन्मनिया कुळे वाचे स्मरारा हरियाची ने महारणी हरियाची महारणी चिंतने निर्सेल संकट दयाच्या चिंतने निर्शल संकट निर्सेल संकट दयाच्या चिंतने निर्शल संकट दुर्घट काल दुर्घट भव सिंधू काल दुर्घट भव सिंधू दुःखामध्ये कोटे कुळे आणि कोटी पुळी पुरी कोटे कुळे ते पुरी आणि कोटी पुळी पुरी बाबे गाता गीत विठोबा बाबे गाता गीत विठोबा दयाच्या चिंतने निर्शल संकट दयाच्या चिंतने निर्शल संकट कराल दुर्घट भव सिंधू कराल दुर्घट भव सिंधू हेलो 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 थोड़ा समय क्या मेरे लाभ हाँ हेलो 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 मन हेलो सारासार विचार सारासार विचार कराऊ टाकूटी सारासार विचार सार विचार सारा सार विचार करा बोटा बोटी सारा सार विचार सार विचार सारा सार विचार कराऊ टाकूटी सारा सार विचार कराऊ टाकूटी सारा सार विचार
विठोबाचे नाम धरा कंठे विठोबाचे नाम धरा कंठे विठोबाचे तयाचा चिंतने Hare
तयाचा चिंतने तयाचा चिंतने तयाचा चिंतने तयाचा चिंतने तयाचा चिंतने सारासार विचार करा उठा उठे नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू जन्मुनिया कुळी वाचे स्मरा राम धरा हाची नेम अहर्निशी तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्घट भव सिंधू विठ्ठला नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमाळंदी वल्लभं यो
प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः दुसरे चरणा संताजिया संतकुपादाने कथे तो विस्तारो संतकुपादाने कथे तो विस्तारो बाबाजी संतरो दासन ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। ए तुकाराम 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 नाम घेता तापेयम धन्य तो कुबा समर्थ धन्य तो कुबा समर्थ नाम घेता तापेयम नाम घेता तापेयम धन्य तो कुबा समर्थ तुकाराम नाम घेता तापेयम नाम घेता तापेयम नाम घेता तापेयम तुकाराम सारसार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू। प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी राशीन या पवित्र क्षेत्रामध्ये भगवती मातेच्या पवित्र दरबारात भगवती मातेला जो स्वर्ण मुकुट केलेला आहे त्या निमित्तानं शतचंडी यज्ञ सोहळा संपन्न होत आहे आणि त्या निमित्तानं चाललेला आजच सुरू झालेला हा उत्सव आणि त्या उत्सवातली पहिल्याच दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून आमचे मोडळ साहेब यांनी माझ्याकडे सोपवलेली आहे।
आपल्या समोर सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्वंदनीय जगमान्य महाराष्ट्र भूषण देहू निवासी श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा नाम महात्म्य सांगून त्याचा उपदेश करणारा हा महाराजांचा अभंग आहे. आणि त्या निमित्तानं महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक वादक आता ज्यांची चाल झाली, अतिशय सुंदर चाल, मृदंग वादक तर इंद्रासारखीच आहे. ज्यांनी विणा घेतला होता त्यांचा तर आवाज ऐकण्यासारखा आहे आणि सर्वाविषयी मला आदर आहे. पण सर्वांची नावं मला माहीत नाही. दोन्ही पकवाजी, पीटी मास्तर आणि सर्व महाराज मंडळी परिसरातून आलेली सर्वांच्या चरणी नतमस्तक आहे. त्याचबरोबर आमचे विशाल सीट आले, टिंबूर येऊन त्यांचे मित्र आले, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आपल्या सर्वाविषयी मला आदर आहे. सगळ्याची नावं घेणं उचित नाही, तेवढा वेळही आपल्याकडं नाही. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम आले, सुंदर साऊंड सिस्टीम लावली, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. अशाच असणारा तुम्ही कीर्तनाच्या शेवटपर्यंत मला साथ द्या, कारण माझी थोडी तब्येत, मला बोलायला थोडा त्रास होतोय. तर आता एवढी माणसं असल्यावर मला बोलायची काही गरजच नाही. एवढा मोठा पाठिंबा असल्यावर सरकार 5 वर्षे त्याला काही काळजी नसते. तसं तुमचा पाठिंबा असल्यामुळं तासभर कीर्तनाला काही चिंता नाही. विठाला या अभंगाचा सरळ अर्थ असा आहे. महाराज म्हणतात, सार काय आहे, आसार काय आहे, तुम्ही त्याचा विचार करा आणि सारातलंही सार जे परमात्म्याचं नाम आहे ते कंठात धरा. अभंगाचं पहिलं चरण. महाराजाला विचारलं, महाराज देवाचं नाव कंठात धरू आम्ही, पण काय फायदा होईल, काय मिळेल आम्हाला, काय लाभ होईल? महाराज म्हणतात, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. अनेक संकट असणारे तुमचे निरसन होतील. एवढंच नाही, सगळ्यात मोठं संकट म्हणजे भवसिंधू, त्याच्यातून तुम्ही पैल तीराला जाल. अभंगाचं दुसरं चरण. पुढे महाराज म्हणतात, तुम्ही ज्या आश्रमामध्ये असाल, ज्या कुळामध्ये असाल, ज्या स्थितीमध्ये असाल, तिथं एक नेम करा. एक नेम असू द्या, भगवत चिंतन करण्याचा नेम करा. अभंगाचं तिसरं चरण. आणि शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, तुम्ही त्या परमात्म्याच्या नामाचं श्रद्धेनं, भावनेनं चिंतन केलं तर तुम्ही उद्धरून जाल, याच्यात नवल नाही. तुमचे कोट्यावधी कुळ पुनीत होतील. हे अभंगाचं शेवटचं चरण. विठाला हा झाला अभंगाचा शब्दशः सरळ अर्थ. अभंगाच्या 4ही चरणाचा सरळ अर्थ मी तुम्हाला सगळं सांगितला. आता तुम्हाला झोपायला काहीच हरकत नाही, खुशाल झोपा. पुन्हा म्हणायला नको बा 2 चरण ऐकले, पाठीमागच्या 2 चरणात डोळा लागला, असं काही घडायला नको. नाहीतरी तुम्ही झोपणारच बा. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. ज्याला कुठंच झोप येत नसेल त्यानं कीर्तनात यायचं. नाही झोप आली तर आपल्याला विचारा. एक जण म्हटला, माधवा श्रवणी कीर्तन आहे, आपण कीर्तनाला जाऊ. तर दुसरा म्हणला, तिथं जाऊन काय करतो, आपल्याला झोप आवरत नाही ना. यानं सांगितलं, झोप तर मला आवरत नाही. म्हटलं, मग तिथं जाऊन काय करायचं? एक काम करू म्हटलं, आपण दोघेही कीर्तनाला जाऊ. कीर्तनकार महाराजांच्या समोर बसू. म्हटला, तुला झोप आली तर मी उठवत जाईल आणि मला आली तर तू उठवत जा. असं पक्क ठरलं. दोघेही आले. कीर्तनकार महाराजांच्या समोर येऊन बसले. कीर्तन रंगात आलं आणि गेले ना दोघेही झोपी. आता कुणी उठवायचं आणि कुणाला उठवायचा प्रश्नच आहे ना बुवा. तसे तुम्ही सगळे जरी झोपलात तरी मी आहे ना तुम्हाला उठवायला. विठाला तुम्ही एकच करायचं, तत्परतेनं, दक्षतेनं, चित्त लावून ऐकायचं, अधूनमधून टाळी वाजवायची, मुखानं नामचिंतन करायचं. चिकनगुन्या झाला असला तरी मांडी घालून बसायचं. हे काम तुमचं. आणि नाहीच अभंग कळाला तर पुन्हा पुन्हा सांगायचं काम माझं. ठरलं ना आता? हो. मग आता जसे तुम्ही प्रफुल्लित आहात, प्रसन्न आहात, टवटवीत आहात, तुमचं वर्णनच करायचं झालं तर नुकत्याच उमललेल्या कमळाच्या फुलासारखे आहात. शेवटपर्यंत असंच राहायचं बा. नाही तर मध्येच का तुमची सूर्यफुलं झाली, तुम्ही का मानात टाकले रे टाकले, मग कीर्तन होणं अवघड आहे. विठाला पण एवढ्याने अभंगाचा अर्थ झालाय असं नाही आहे. या अभंगाचं चिंतन करायचं झालं तर प्रत्येक जीव दुःखी आहे. जो दुखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जोगी दुखिया जंगम दुखिया, तापसी को दुःख दुनारे. आशा मनशा सब घटव्यापी, कोई नाही महल सुनारे. चांगल्या कपड्यात समाज असला म्हणजे सुखी असण्याचं काही कारण नाही महाराज. कपडे फार चांगले आहेत पण माणसाची मन मलिन झाली.
इमारती फार उंच झाल्या पण माणसाची उंची फार खुजी झाली. रस्ते फार मोठाली झाले पण रस्त्याने सरळ चालणारी माणसं नाही राहिली. विठाला प्रत्येक जीव दुःखी आहे. काही माणसं म्हणले आम्हाला तर तसं वाटत नाही. ती लाज पै निर्मळा मी नाही पुढे म्हणत नाही. तुम्हाला सांगू का आहे दुःखच पण जी मिळतंय ते सुख आहे का दुःख आहे दुःखच आहे पण आपण त्या दुःखालाच काय समजलंय सुख समजलंय. ऐका एक माणूस ज्योतिषाकडे गेला. त्या ज्योतिषाला याने आपला हात दाखवला. त्या ज्योतिषाला विचारलं ज्योतिषी बाबा हे वाईट दिवस मला किती दिवस आहेत. तो म्हटला तुम्हाला वयाच्या 40 वर्षापर्यंत असेच वाईट दिवस आहेत. त्याला जरा बरं वाटलं. ते मला ठीक आहे 40 वर्षाच्या नंतर काही नाही मग तुम्हाला त्याची सवय तशी आपल्याला दुःखाची काय लागलेली सवय लागलेली आहे. 2 कोळ्याच्या स्त्रिया कर्जत सारख्या ठिकाणी मच्छी व्यवसाय करायसाठी जायच्या आहे. मासे विकायचे परत यायच्या. पावसाळ्याचे दिवस पाऊस पडला नदीला पूर आला. त्यांना काही अलीकडे येता आलं नाही. नदीच्या पलीकडे मुक्काम झाला. तेव्हा काही दळणं वेळण्याची एवढी व्यवस्था नव्हती. जिथं मुक्काम झाला ती माळ्याची वस्ती होती. त्या माळ्याने यांची जेवणा खाण्याची व्यवस्था केली. आराम करण्यासाठी एक रूम दाखवून दिला. दोघी झोपल्या. 12-1 वाजला पण दोघीलाही झोप यायला. त्याच्यातली एक जणी उठली दुसरीला विचारलं का ग तुला झोप आली. ती म्हणली नाही. ती म्हणली तुला. ती म्हणली मला सुद्धा नाही. मग हिनं विचारलं तुला का झोप येत नाही. ती म्हटली मला इथं कशाची तरी घाण येते. आता माळ्याच्या घरी काय असेल जाई जुई मोगरा नाना प्रकारची फुलं अर्ध्या खोलीत पसरलेली होती. अर्ध्या खोलीत त्या झोपलेल्या होत्या. दुसरी म्हणली मला सुद्धा या घाणीमुळे झोप येईना. मग काय करावं. अर्धा तास विचार केला. त्यांना युक्ती सुचली. माशाच्या टोपल्या होत्या ना त्याच्यावर पाणी शिंपडलं. ओल्या केल्या. दोघीने 2 तोंडावर घेतल्या आणि गेले ना त्या झोपी बघता काय विठाला त्यांना हसू नका. त्यांचे सख्खे साडूभाऊ आपण विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाचा विषय निंबतो बहु गोडी आला भजन गुळतो मज कडू झाला वित्त हानीचा गळा झेंडू आला असत्य अशुद्धाच्या येताती गरळा. ऐका पूर्वीच्या काळामध्ये सर्पदंश झाल्यानंतर ज्याला सर्पदंश झालाय त्याला मारुतीच्या पारावर नाहीतर भैरवनाथाच्या मंदिरात नेऊन बसवायचे. बरोबर आहे. त्याला लिंबाचा पाला खायला द्यायची. गुळ खायला द्यायची. त्याला लिंबाचा पाला मिरची जर गोड लागू लागली आणि गुळ जर कडू लागू लागला की तेव्हा माणसं समजायची यांना विष चढलेलं आहे. बरोबर आहे. जुन्या माणसाला माहिती आहे तेव्हा त्याची खून होती. तसंच आपलं आहे. आपल्याला गोड परमार्थ कडू लागू लागला कडू विषय गोड लागू लागले की आपण सुद्धा समजून घ्यावं आपल्याला सुद्धा विषयाचं विष चढलेलं आहे. विठाला म्हणून मला तुम्हाला सांगायचंय दुःखच आहे सगळं. ऐका संसारात काय दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शुनी पाठी लागली उढाळ कवना मी शरण जाऊ दृष्टी दे निर्मळ अनेक दुःखे सांगू मी किती सकळ संसाराची स्थिती न साहे पाषाण फुटती भयकाप चित्ती भरला असे सुख नाही कोठे आलिया संसारी सर्व सुखाची आशा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला एक मुक्ती येत नाही गेला Yeah.
सांगा, आपला जन्म सुखात जातो का सुखाच्या आशेत जातो? आपल्या कारकिर्दीमध्ये नाही जमलं मुलांच्या जमे, मुलांच्या नाही जमलं नातवांच्या जमे, कपाशीत नाही जमलं कांद्यात जमेल, कांद्यात नाही जमलं ऊसात जमेल, ऊसात नाही जमलं निवडणुकीत जमेल. सुखात जातो का सुखाच्या आशेत जातो? आशेतच जातो. त्या भर्तृहारीने म्हटले, भोगान भोगता वयमीव भोगता, तपोन तप्ता वयमीव तप्ता, कालोन याता वयमीव याता, कृष्णा शिरणा वयमीव. ऐका त्याचं असं म्हणणं आहे, मानवी जीवनामध्ये आपण भोग भोगतो का भोगच आपल्याला भोगतात? तुमचं काय म्हणणं आहे? जाऊ द्या, कळण्यासाठी तुम्हाला विचारतो, पुरणपोळी संपली का खाणारी संपली? खाणारी संपली. वरण भात संपला का वरण भात खाणारे संपले? खाणारे संपले. बटाटवाडा संपला का खाणाराचाच बटाटवाडा झाला? खराचा बटाटवाडा. ऐका, रस्ते संपले का रस्त्याने चालणारे संपले? चालणारे संपले. बाजारपेठा संपले का बाजार करणारे संपले? बाजार करणारे संपले. रस्ते संपले का रस्त्याने चालणारे संपले? चालणारे संपले. पकवास संपले का वाजविणारे? टाळ संपले का टाळावाले? कीर्तन संपले, कीर्तनकार संपले का महाराज संपले? सगळ्याच घेतो. शेतकरी संपले का शेती संपली? 100 वर्षापूर्वी आपल्यातलं कोणीच नसेल, पण शेती मात्र तीच असेल. आज आपणही आहोत, शेती आहे. कल्पना करा, 100 वर्षांनी मी इथं आलो. आता किती साल चालू आहे? 2125. कल्पना करा किती चालू आहे? 2025 साल. किती चालू आहे? 2025. कल्पना करा 2125 साली समजा मी इथं आलो. 125 साली म्हणजे किती वर्षांनी? 100 वर्षांनी समजा मी इथं आलो. मी येणार नाही, फक्त म्हणा. मी तरी कशाला या गेलो? एक साहेब शाळेत गेले, गुरुजी गणित शिकवत होते. साहेब म्हणले, गुरुजी गणिताचा तास चालू होता, गणिताविषयी विचारतो. गुरुजी म्हणले, विचार. त्या साहेबाने एका मुलाला उठवलं आणि त्याला म्हणले, समजा तुझं 1000 रुपये. ते पोरग म्हणलं, साहेब माझं कशाचे 1000? ते म्हणले, अरे हत मन. ते मला नाहीतच ना. पण दुसरं एक चाबरं होतं, बोलकं होतं, धीट होतं, ते उठलं आणि ते मला, बरं साहेब आहेत म्हणलं माझं 1000 रुपये. ते म्हणले, शबास शबास. म्हणून त्याच्यात 500 टाकले. किती होतील रे? तो म्हणला 2000. अरे ते म्हणले, गदाड्या 2 कशी होतील? ते मला मनानं, हे तुमच्या तरी काय बापात जात आहे. मी येणार नाही, फक्त समजा. त्याच्या समजायचं. समजा मी आलो आणि आज तुम्ही जेवढे कीर्तनाला उपस्थित आहात, तुमच्यापैकी एखाद्याला भेटायचं म्हटलं तर तुमच्यातलं कोणी राहील का? हो, 100 वर्षांनी राहील कोणी तुमच्यातलं? म्हणजे तुम्ही जावात अशी माझी इच्छा नाही, देवा शपथ नाही. पण तुमच्यातलं एकही राहणार नाही महाराज, कारण सृष्टीचा नियम आहे. देह जाईल जाईल, देह जाईल साहेबांनी मला फोनवर सांगितलं, म्हणले देवीचं सांगा. पण वारकरी संप्रदायाला साहेब दंडक आहे. पहिलं कीर्तन म्हटलं की ते नामपर असलं पाहिजे, 7व्या दिवसाचं कीर्तन ते मागणीपर असलं पाहिजे, आणि काल्याचं कीर्तन तर काल्याच्याच प्रकरणात ते असलं पाहिजे. म्हणून मला ते बंधन असल्यामुळं तुमचं तसा एक अभंग घेता आला नाही. आणि तुम्हाला सांगू, कुणाचं वर्णन तर एकाच ईश्वराचं वर्णन असतं.
तुम्हाला सांगू का, ज्या वेळेला तो ईश्वर या सृष्टीची उत्पत्ती करतो त्यावेळेला त्याला ब्रह्मदेव म्हणतात. तोच ईश्वर ज्या वेळेला सृष्टीचं पालन करतो त्याला विष्णू म्हणतात. आणि तोच ईश्वर ज्या वेळेला या सृष्टीचा संहार करतो त्याला शंकर म्हणतात. या सृष्टीमध्ये काही गडबड होईल, एखादा दैत्य असणारा समाजामध्ये विकृती निर्माण करेल, त्यावेळेला तोच ईश्वर देवी बनतो आणि त्याचा संहार करतो. विठाला देव एकच आहे, फक्त समजून घ्यायचे, जाणून घ्यायचे. एखादा माणूस असतो दुकानावर बसला की त्याला दुकानदार म्हणतात, तो शेतीत नांगूर हाकायला लागला की त्याला शेतकरी म्हणतात, तोच दुकानावर एखादा कपडे शिवायला लागला की त्याला टेलर म्हणतात, पकवाजा वाजायला लागला की त्याला पकवाजा म्हणतात, पीटी वाजायला लागले पीटी मास्तर म्हणतात, एखादा तोच कीर्तनाला उभा राहिला की त्याला महाराज म्हणतात. आता मला फरक झाला काही का, व्यक्ती एकच आहे पण त्याच्या कार्यपरत्वे त्याला वेगळी वेगळी नावं आलेली आहेत, त्याच्यात काही फरक नाही. तसा देव देवी मीची पाही हाही निश्चय त्याशी नाही. माऊली म्हणतात देवही मीच आहे आणि देवीही मीच आहे. भगवंताचे शब्द माऊलीनं आपल्या मुखात घेतले. विठाला आपला विषय चालू होता, त्याबद्दल क्षमा व्यक्त मागतो. देह जाईल यासी काळोबा खाईल. भगवान गीतेमध्ये म्हणतात अंतवंत मे देहा नित्य शोक्ता शरीरिनः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्यस्व भारत. आणि शरीर जात हे नाशिवंत स्वभावे म्हणून त्वा झुंजावे पंडुकुमारा. शरीर नाशवान आहे, त्याचा असणारा आश्रय नाश आहे, परतानाश आहे आणि स्वभावता नाश आहे. ऐका, एखाद्याने या शरीराला काठी मारली, दगड मारला, गोळी घातली तरी याचा नाश होतो, त्याला परतानाश म्हणतात. आपण एखाद्या घराचा आश्रय केला, गाडीचा आश्रय केला, घराचाच नाश झाला, गाडीचाच झाला तर आतल्याचा होतो, त्याला काय म्हणतात? आश्रय नाश म्हणतात. पडून गेली भिंती चित्राची होय केवळ माती. भिंतीवर काढलेलं चित्र आहे, भिंत पडल्यानंतर चित्राचा वेगळा नाश करावा लागत नाही, भिंतीच्या नाशात चित्राचा नाश होतो, याला आश्रय नाश म्हणतात. आणि दोन्ही प्रकारानं नाही झाला तर हे शरीर जर्जर होऊन याचा नाश होतो. नाशिवंत देहा नाशिवंत देहा नाशिवंत देहा नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सावधान आयुष्य खातो जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. शरीर जायाचे शरीर जा. 100 वर्षाने आपल्यातलं कुणीच राहायचं नाही. मी एका गावात सांगितलं 100 वर्षांनी या गावातलं कुणीच राहायचं नाही. लोक जरा गंभीर झाली आणि एक बाई हसायला लागले.
मी म्हणलं बाई तुम्ही का हसता? ती म्हणली मी या गावची नाही. आता याच गावचे जायचे, शेजारी राहायचे का महाराज? 100 वर्षांनी आपल्या राशीनमधलं कुणी राहायचं नाही, कर्जत तालुक्यातलं राहायचं नाही, अहिल्यानगरमधलं राहायचं नाही, प्रांत महाराष्ट्रातलं राहायचं नाही, हिंदुस्थानातलं एकही माणूस राहणार नाही. म्हणजे माणसं नसतील असं नाही, पण आताची नसतील. अहो आपोआप सोडा, आता जगात जेवढी माणसं आहे त्याच्यातलं एकही राहणार नाही. आपण कुणीच राहणार नाही, पण जी शेती कसतोय ती मात्र तशीच असेल. भोगान भुक्ता वैमेव भुक्ता, ऐका, तपोन तपता वैमेव तपता. मानवी जीवनामध्ये आपण कायिक वाचिक मानसिक तप आपल्याकडून घडत नाही. आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक तापानं आपण तापले जातो. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. मीच तापल्या गेलो, आपणच तापतो, आपल्याकडून तप घडत नाही. ऐका, कालो न याता वैमी वयात. माणसं म्हणतात बघा ना, पाहता पाहता किती काळ गेला. खरंच काळ गेला का आपण गेलो? रस्त्याने 2 माणसं बरेच रस्ता चालून गेल्यानंतर ते एकमेकाला म्हणत असतात बघा ना, पाहता पाहता किती रस्ता गेला. आता रस्ता गेला की इडे हळद तो गेला. रस्ता नाही जात, रस्त्यावरून तुम्ही आम्ही जातो, तसा काल जात नाही. कालाच्या ओघात तुम्ही आम्ही जातोय. आणि हे सगळं याच्यासाठी सांगितलं, तृष्णा न जीर्णा वैमेव जीर्णा. मला सांगा, सुखाविषयी असलेली तृष्णा ती जीर्ण होते का ती ज्याच्या जवळ आहे त्याला जीर्ण करते? जीर्ण करते. मरुटे कले शरीर साधावया वृत्ती क्षेत्र, पाया शोधोणी बांधे घर, पुत्र पौत्र नांदावया. काहीच्या गौऱ्या नदीला गेल्या तरी घराची पाये खांदतोय. याचा अर्थ आहे की याचं शरीर जीर्ण झालंय, पण याची तृष्णा असणारी तरुणच आहे. अंगं गलितम फलितम मुंडम दशनम निहीनं जातम तुंडम वृद्धो यात्वा द्विपम दंडम तदपि न मुंचते आशा. गलित गात्र शरीर होतं, केसाच्या आंबाड्या होतात, कानपूरची लाईन जाते, दंतळवाडी ओस पडते, हातपाय विठ्ठल विठ्ठल म्हणतात. इकडून जय हरी म्हटलं तर तिकडून जयवारी म्हणतो, ऐकायला येत नाही. महाराज बघा, एखादं रस्त्यात बसलेलं म्हातारं असतं, तिकडून एखादं म्हातारं आलं, हे बसलेलं म्हातारं विचारत असतं कीर्तनाला चालले काय? ते म्हणतो नाही नाही कीर्तनाला चाललोय. ते म्हणतो हा मला वाटलं कीर्तनालाच चालले काय, मिळ आहे का? कानानं ऐकायला येत नाही, डोळ्याने दिसत नाही, हातपाय विठ्ठल विठ्ठल म्हणतात. याच्या हातात कबशी आली तर कपाला वाटतं माझ्यातला घेतो, कबशीला वाटतं माझ्यातला घेतो, आणि सरते शेवटी दोन्हीतलाही त्याच्या हाती लागत नाही. आणि त्याच्यात गरीबाचा चहा यावा. तुम्ही म्हणाल गरीबाचा आणि श्रीमंताचा काय प्रकार आहे? चहात सुद्धा 2 प्रकार. अलीकडं मी 2-3 प्रकार सांगत असतो. एक साहेब हॉटेलमध्ये गेले आणि त्या वेटरला म्हणले चहा घेऊन ये. त्याने विचारलं साहेब कोणता चहा नाहीचा? याने विचारलं तुमच्याकडे किती प्रकारची चहा आहे? तरी तुम्हाला 2-3. कोणते? साधा, स्पेशल आणि खास. खास ऐकल्यानंतर त्याला जरा नवीन वाटलं, ते मला खास घेऊन ये खास. त्याने तो खास चहा आणला, साहेबानं घेतला, अतिशय चवदार चविष्ट लागला. आणि चहा पिल्यानंतर विचारलं खरं याचं बिल किती झालं? ते मला काय नाही साहेब, फक्त 50 पैसे. साहेबाला काय रावलं नाही. ते म्हणले का रे एवढा चांगला चहा तुम्हाला 50 पैसे देणं कसं काय परवडतं? ते मला साहेब खरं सांगू काय? म्हणजे काय? ते मला साहेब हा चहा मी असा मुद्दाम बनवतच नाही. म्हणले मग लोक गडबडीत असतात म्हटलं, कुणाचा बशीत राहतो, कुणाचा कपात राहतो, आणि तो सगळा पातेल्यात एकत्रित करतो म्हटलं आणि गरम करून देतो. विठाला ते ऐकल्यानंतर उचंबळे गोरस सांगितलं, त्यालाच कसलं तरी झालं, खाकरायला लागला. ते साहेब तुम्हाला साहेब हे काय हमेशा मिळत नाही म्हणलं, तुमच्या नशिबाने मिळाला. तसा गरीबाचा चहा वेगळा, श्रीमंताचा वेगळा. गरीबाचा चहा असा असतो कपई भरलेला, बशी भरलेली, पिणाऱ्या माणसापर्यंत नेऊन पोचतं कसं करावं हा प्रश्न. आणि तो चहा पिल्यानंतर बाई किटली तांबे घेऊन हजरच असते, आणखी थोडा घ्या ना. हा गरीबाचा चहा. श्रीमंताचा असा असतो का? नाही 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 नाही, कबशी तर वनवाशीच, तिच्यात तर दुष्काळच. पण कपात सुद्धा टाचावर करून बघावं लागतं चहा कुठं आहे. विठाला चहा पिता येत नाही, कानानं ऐकायला येत नाही, डोळ्याने दिसत नाही. मज नाही हात पाय डोळा पडली धाप, मज नाही हात पाय पडली धाप, बोले गळू लागले आणि शेपू गळू लागले आणि शेपू पाना परी गती झाली.
वाढवे स्वाना परी गती झाली आवडे करते हाड स्वाना परी गती झाले आवडे करते हाड स्वाना परी गती झाली आवडे करते संत एवढा उपकार करा तुम संत एवढा उपकार मजन आहे हात पाय डोळा पडली झापड कर्ण हे बधीर झाले वाचा बोली बोबड नाक मुख गळू लागले लाळा आणि शेंबोड श्वाना परी गती झाली अवघे करीत एक नंबरनी कमवा नाही तर 2 नंबरनी कमवा शेवटी काय होते व हाड म्हातारे इथंच थुकलं आणि इथंच बघलं मरणावी एकदाच मी नाही म्हणत सख्खी मंडळी म्हणते बैल म्हणे खर जी थुंका झेलत असते ना महाराज तीच नंतर याच्या मृत्यूची वाट पाहते नवीन लग्न झालेल्या एखाद्या मुलीला नाव घ्यायला नसलेले रावसाहेबून भाऊसाहेबून पाटीलून त्याला पदव्या बहाल करत असते एका लग्नात गेलो ते मुलीला नाव घ्यायला ती म्हणजे सोन्याचा पोसमत्याच्या धारा ती चालली बाहेर तर आपदागिरीत आली मी म्हणलं कुठं चाललीत बाई ती म्हणली क्वायतीची ट्रक आली आमच्याकडचं कळण तुम्हाला इकडे नाही काढायचं इतका आदर असतो आणि तीच नंतर याच्या मृत्यूची वाट पाहते शेजारी म्हणते मेल मरीना का मेला आणीला कंटाळा येणे आम्हा श्रिया जाती विळशी बाळे जाती मिरची किंबहुना चिळसी पात्र होईल आयशी दशा येईल पडे ते मन होईल वेडे तो चिंतोणी ठेवी चोखडे आत्मज्ञान सगळी अशी अवस्था होती महाराज हाडहाड होती मला सांगा एवढी जरी शरीराची अवस्था झाली तरी तृष्णाच थांबते का अशी नाही एवढी म्हातारी झाली घरातून हाकून दिली ना अशी माणसं आमच्याकडे येतात महाराज यावं बा तुमच्या सप्त्याला आणि महाराजाला तरी सप्तात चांगली माणसं कोण मिळा गेलीत महाराज प्रत्येक महाराजांना सप्तात अडचण असते कशाची विण्याचा पहार या कोणत्याच गावात अजून सरपंचांनी विना घेतलेला बघितले विण्याची लई अडचण महाराज बघा तुम्ही कीर्तन झालं आणि एखाद्याच्या गळ्यात विना दिला ना तर सकाळपर्यंत त्याच्याकडे कोणी जातच नाही आरडलं ओरडलं थकत दमले पहाटे माणसं इकडून तिकडून वागायला लागले हा प्रत्येकाला हाक मारित होतो भाऊसाहेब माघारी बोलून बघतो त्याच्या गळ्यात विना दिसला रे दिसला त्याला यम दिसल्यासारखाच दिसला तेव्हा थांब माघारी आलो तुम्हाला सांगतो ते कोल्हापूर जिल्ह्यात एक गाव आहे तिथे सप्ताह होतो त्या गावात अशी म्हणे जो खाली विना ठेवेल त्याची पत्नी मरते माणसं विनेच्या भानगडीत पडतच नाहीत ना आता पत्नी मरणं सोपं आहे का महाराज मोक्ष मिळणं सोपं आहे पत्नी मिळणं लय अवघड आहे 40 वर्षानंतर काळ बदलतो 40 वर्षांनी मागे गेलात ना तुम्ही तर त्या मुलीच्या बापाला मुलाच्या त्या पोराच्या बापाची जी उमरीची जावं लागायची आणि मग त्यांनी लय भाव खायचा महाराज बाजारात जणू बैल उभा केलाय कोणी 5 लाखाचा 10 लाखाचा कोणी 15 लाखाचा थाटा असायचा त्याचा आता असं झालंय महाराज हे पहाटच दिवस उगाच्या त्याच्या घरी जाते इकडच्या तिकडच्या गप्पा करते चहा पेले म्हणतो पुरीचं लग्न नाही करायचे वर्षी ते म्हणतो अजून 2-3 वर्ष नाही करायचं त्याला माहित असते कशाला आला ते म्हणतो का खूप अडचणी कपाशीला भाव नाही सोयाबीन काना ऊसाचं असं चाललंय ते मला त्याची नका काळजी करू सगळं मी आणतो सगळं मी करतो तो बी त्याच्या पुढचं ते म्हणतो पण वराडी आणायला सुद्धा आपल्याजवळ पैसे नाही ते बी अशा बागलावर करतो ते म्हणतो ते सुद्धा मी आणतो कोणाला म्हणू नका विठाला मोक्ष मिळत तसं असणार त्या गावात म्हण जो खाली विना ठेवी त्याची पत्नी मरते माणसं विण्याच्या भानगडीतच पडत नव्हते आणि घेतला तर खाली ठेवायचा संबंधच नाही असंच कीर्तन झालं एक जणाच्या गळ्यात विना दिला तर सकाळपर्यंत त्याच्याकडे कोणी गेलंच नाही ते आरडलं ओरडलं थकलं दमलं 5:30 वाजता दुधाचा टेम्पो आला आणि तो किन्नर खाली उतरल्याबरोबर याने हाक मारली मला फक्त 5 मिनिट
ते प्रामाणिक होतं. त्याला वाटलं नडलेलं गिरायक दिसतंय, ते आलं, याचं दर्शन घेतलं आणि त्याच्या गळ्यात विना टाकून आणि जे गेलं ते माघारीच नाही आलं. आता दूधही घेतलं, केंडईवर चढवली, फाळकाही लावला, तो ड्रायव्हर स्टेरिंगवर बसला, त्यांनी गाडी स्टार्ट केली. अरे चल चल, पण याला कुठे जाता येते, पण खाली विना ठेवा तर पत्नी मरते. मग काय करावं, तसाच गळ्यात विना, तसाच टेम्पो चढला आणि तसाच कोल्हापूरला. सकाळी लोक मंडपात विचारायचे सप्ता कुठे गेला, म्हणजे कोल्हापूरला. विठाला मला सांगा, असं शरीर जर्जर झालं तरी तृष्णा नाही जर्जर होत? ती तरुणच असते का? तिचा जो विषय निरतिशय सुख ते तिला मिळत नाही. काय मिळत नाही? तर आपण ज्या संसारात ते शोधतोय तिथं नाही आहे. संसारात सुख नाही, संसारात काय आहे? दुःख आहे. आता संसारातलं दुःखच नको असेल तर काय केलं पाहिजे महाराज? त्याला जे कारण आहे ना ते संपवलं पाहिजे. दुःखाला काय कारण आहे? त्या विचारसागरामध्ये असा विषय आलेला आहे, संसार दुःखाला साक्षात शरीर अधिष्ठान आहे. माऊली सुद्धा म्हणतात ना, भगवान गीतेमध्ये या शरीराला उपमा देतात, दुःखालयम अशाश्वतम. दुःखालय म्हटलं, ऐका, हा संस्कृत शब्द आहे, पण तुम्ही जर कर्जत सारख्या ठिकाणी गेले, अहिल्यानगर सारख्या ठिकाणी गेले तर तुम्हाला पाटी लागलेली दिसेल. औषधालय तिथे काय असतात? औषधालय. पुस्तकालय तिथे काय असतात? पुस्तकं. भोजनालय तिथे काय असते? भोजन. विद्यालय तिथे काय असते? विद्या. आता आपण त्याच्या खाली गेलो, शौचालय तिथे काय असतं? तेच असतं. तसं भगवंतानी शरीराला पाठी लावली, दुःखालय. इथं काय असेल? फक्त दुःख. जे दुर्मतीचे मूळ, कुकर्माचे फळ, जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची, जे दैन्याचे दुभते, जे महाभयाते वाढविते, ते सकळ दुःखाते पुरते भांड. ऐसे जे शरीर, असं शरीर आहे. दुःखाचं उत्पत्ती स्थान आहे, दुःखाला राहण्याचं ठिकाण आहे. दुःख इथं पिकतात आणि म्हणून जोपर्यंत शरीर आहे, तुकोबरा सुद्धा सांगतात ना, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर ऐसे, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोष. दुःख राहण्याचं ठिकाण, दुःखाचं कोठार कळतं ना तुम्हाला? कोठार पूर्वी कोठार असायची, धान्य कोठार. त्याच्यात काय असायचं? दही, सिगारेट, माणिकशन, चितारे, गोवा बाबा, असं काही नसायचं. त्याच्यात जसं धान्य असायचं तसं महाराज याला दुःख कोठार म्हणतात. इथं काय असेल? फक्त दुःख असेल. मग शरीर जर दुःख देणार आहे, जोपर्यंत शरीर आहे ना, मग ब्रह्मदेव असला तरी त्याची सगळी दुःख संपणार नाही. मग दुःखच नको असेल तर शरीरच मिळता कामा नये, अशरीरी स्थिती प्राप्त झाली पाहिजे. ऐका, आता शरीर मिळू नये, शरीर कशामुळे मिळते त्याचं कारण शोधलं पाहिजे. शरीर कशामुळे मिळते? अगा कर्मी जय उरावी, ही सुखदुःखी फळावी, आणि तया ते भोगावया यावी ध्येयावी. केले कर्म झाले त्याचे भोगावे, केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले. हरे मुखे
केले कर्म झाले तेच भोगाल. कर्म एवढं अवश्य भावी आहे महाराज. कर्म कोणाला सोडत नाही. ज्ञानेश्वर महाराजाचा एक अभंग आहे. प्रेयशी गंभारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर भिल्ले वेंदिली शारंधर झाला पुरंदर सहस्रनयन कर्मे मनमथ झाला सिराख कर्मे चंद्राशी घडला दोष कर्मे बहार वाहती कुर्म शेष कर्मे खरमुख ब्रह्मादेका कर्मे वासुकी लंके दिवटा कर्मे हनुमंता उदरी कासोटा कर्मे शुकदेव गर्भी कष्टा पाताळ वाटा बळी गेला कर्मे दुर्योधनादी रणी नासले कर्मे पांडव महापंथे गेले कर्मे सिंधू जळ सोशिले नहुष झाला सर्प देखा कर्मे दशरथ वियोगे मेला कर्मे श्रीराम वनवासा गेला कर्मे रावण क्षय पावला वियोग घडला सीतादेवी. कर्माचे शंभू मानी आपण किती पळशील कर्मा कर्माच्या भेने पळाले आणि कर्म कुणाला सोडत नाही. कर्माच्या भेने निघाला दुपारी कर्म प्राप्त काळी जाऊन पैसे. महाराज नंतर कर्माला खटला वैतागला दमला आणि पावसा पाण्याचा यारवाळीच निघाला. हा तिथे गेल्याबरोबर त्यांनी सांगितलं जय हरी या. याने विचारलं कोण आपण? तो मला मी कर्मवीर भाऊराव पाटील. तो मला तुम्ही इथं कधी आला? तो मला तुम्ही निघायचं मनात आणलं तोपर्यंत मी इथं पोहोचलो होतो. नामदेव महाराजाचा सुद्धा मोठा अभंग आहे. कृष्ण साहे पांडवासी ते भोगिती नष्टचर्यासी साह्य केले हरिहरासी प्रारब्ध कोणाशी टळेना ऐशी प्रारब्धाची ठेव झाले भिक्षुक पांडव राज्य घोडे भाग्य सर्व सांडीला ठाव प्रारब्धे कर्म रे खारे टळेना पान लागला जगजीवना कृष्णे सांडिल्या गोपांगणा हे नारायणा प्रारब्धे. हे सगळी मोठमोठ्याची यादी सांगितली. आपल्याला एवढं काही सांगायला वेळ नाही. एक उदाहरण सांगतो. एक चला महाभारतात चला लगेच भारतात येऊ. महाभारतात भीष्माचार्य 10 दिवसाचं भारतीय महायुद्ध केले. शरपंजरी पडले आणि युद्ध संपल्यानंतर योगेश्वर भगवान श्रीकृष्ण परमात्मा भीष्माचार्यांना भेटण्यासाठी जातात. भीष्माचार्याला समोर पाहिलं रे भीष्माचार्यांनी पाहिलं देवाला आणि भीष्माचार्य हंबरडं फोडून रडू लागले. देवाने विचारलं पितामह तुम्ही रडता याच्यावर माझा विश्वास नाही बसत हो. कुठं तुमची आसक्ती गुंतली मुलाबाळात मोह गुंतलाय किंवा तुम्हाला मृत्यू येतोय म्हणून तुम्ही रडताय? भीष्माचार्य म्हटले देवा माझी कुठं आसक्ती नाही माझा मोहही नाही आणि मला मृत्यू येतोय म्हणून मी रडतोय असंही नाही. काही माणसाचं सगळं ऐश्वर्य असतं जवळ मरण आलं की माणूस दिसले की डोळे भरून येतात रडायला. तसं नाही. मी ठरवलं तर मृत्यू येईल. मृत्यूची ताकद नाही माझ्याकडे पाहाला. मग तुम्ही रडताय कशामुळं? भीष्माचार्य म्हटले देवा माझ्या बाबतीमध्ये विधात्याचं गणित नक्की चुकलं असलं पाहिजे. का बरं? भीष्माचार्य म्हटले देवा शरीरानं तर सोड पण मी कधी मनानं हे पाप केलं नाही. आणि मग या बाणाच्या टोकावर झोपण्याचा माझ्यावर प्रसंग आलाय. कोणत्या कर्माचं फल आहे? देव सर्वज्ञ होते. देवांच्या लक्षात आलं यांना संशय आलेला आहे. कर्माविषयी संशय आलेला आहे आणि संशय हा चांगला नाही. संशयात्मा विनश्यते. यांचा संशय घालवला पाहिजे. भीष्माचार्य शेरपंजेरी पडलेले होते ना त्यांच्या चेहऱ्यावर असा हात फिरवला तर समोर मोठाची मोठा पिक्चरचा पडदा दिसला आणि त्याच्यावर दिसला सायराट. सायराटचं लय काम अवघड महाराज. आमच्या इथले पूर्ण सायराट बघून आलो महाराज आणि दुसऱ्या दिवशी पळू पळूच गेलं विहिरी तुडी टाकली. त्याला वाटलं आरची असेल तिथं फरशी होती पडलं असं मी. ते सायराट नाही दिसले. एक तरुण राजकुमार घोड्यावर बसले होते. शिकारीला निघाले. जाता जाता रस्त्यात सरड्या दिसला. सरड्या कळतो ना? ते सरड्याला बघितल्यावर घोड्यावरून खाली उतरले. आपल्या भात्यातून बाण काढला. 2 फटके सरड्याला मारले. सरड्याचा जीव किती हो अर्धा मेलेला झाला. पण तारुण्याचा मध होता त्याची काही दया आली नाही. बाणाच्या टोकानं सरड्या उचलला आणि निवडंगाचा काटे काढतात. निवडंग तुमच्याकडे काय म्हणतात? निवडंगच. काट्यात बरेच प्रकार असतात. काही चिमुका असतात काही येड्या बाबळीची काही सराटी काही सुळ्या बाबळीची आणि काही निवडंगाची. ती चिमुक काठी अशी असतात महाराज. ती दिसत नाहीत पण फार चालतात. हो तुमच्याकडे नसतील आमच्याकडे गावागावात आमच्याकडे चिमुक काठी. सराट्याचं असं आहे महाराज. सराट्याचं त्याला कसंही टाका त्याचा एक काटावरच. तशी काही माणसं असतात त्यांना कसंही सांभाळा त्यांचा एक काटावरच. हा निवडांगाचा ना फार विषारी काटा त्याची फार आग असते. त्याच्यावर तू सरड्या टाकला. त्याने तडफड केलं. 40 फूट जिवंत राहिला. सरड्यावरून गेला. एवढं दृश्य दाखवल्यानंतर भीष्माचार्यांच्या चेहऱ्यावरचा पडदा हटवला आणि भीष्माचार्यांना विचारलं ते तरुण राजकुमार बघितले? म्हणजे हो. ती राजकुमार तुम्हीच. शिकारीला गेले तुम्हीच. क्षत्रियानं शिकार करावी पण कशाची करावी यालाही नियम आहे.
पंच नकात भक्ष. तो वाघ नव्हता, सिंह नव्हता, हत्ती नव्हता, हरिण सुद्धा नव्हता, तरी तुम्ही त्याला मारला. आणि अर्धा मेलेला झाल्यानंतर उचलून त्या निवडांगाच्या काठीवर टाकला ना, आणि त्या कर्माचं फल म्हणून तुम्हाला बाणाच्या टोकावर झोपावं. ऐका, भीष्माचार्य म्हटले पण देवा तो 40 पळ जिवंत राहिला, मी 40 दिवस का? देवानं सांगितलं मग व्याज नाही का वाढलं? पूर्वजन्मी पाप केले बहु विस्तार, जन्मे पाप केले बहु विस्तारे, नाशिवंत विषय सुखनाशिवंत जीवनात मिरवत, चौऱ्याऐंशी लक्ष येऊने दुःख भोगे, दृष्टी हरत फार गोड आहे, पण आता माझी प्रमाणे तुमचे पाठ असतील असं काही नाही, कारण तुमचा माझा काही रूलचा संबंध नाही. पण एक काम करा, गप बसू नका. तुम्ही कसं म्हणला तरी गोड लागतं. नर नर नर, त्यांच्या पाठ नाही, त्यांच्या पाठ आहे, त्यांच्या सुरात सूर मिसवायचं. पूर्वीच्या काळामध्ये माता भगिनी जातीव दळायच्या. एका गावामध्ये एक हिंदूची बहीण, एक इस्लाम धर्माची बहीण, दोघीची अतिशय मैत्री, घनिष्ठ संबंध आहे का, एकत्रित दळायच्या. पण तुम्हाला माहिती आहे, हिंदूची बाई जात्यावर बसल्यानंतर गप्प कधी दळत नसते. तिच्या ओव्या चालू असतात. ओव्या कुठल्या? दळण सासरच, घर सासरच, जात सासरच, आणि सासरचं कुणाचं नाव घेईल तर तिला माता भगवतीची शपथ. तिच्या ओव्या कुठल्या असतात? माहेरच्या. आणि तिचं ते गैर नाही महाराज, तिने सासरीच राहावं आणि ओव्या माहेरच्याच गाव्यात. तसं जीवानं संसारातच राहावं आणि ओव्या मात्र पांडुरंगालाच गाव्यात. ती ओव्या गायला लागल्यानंतर तिची जी मैत्रीण होती ना, तिला वाटायचं आपण आपल्या माहेरला बंधूला काही ओव्या गाव्यात. पण तिचं दुर्दैव महाराज, तिला ओव्याच येत नव्हत्या, गाणंच येत नव्हतं. अशी 4-6 महिने गेले. मग तिने शक्कल लढवली. काय ही गाणं म्हटली रे म्हटली. तिची मैत्रीण एवढंच म्हणायची, जैसा तेरे भाई का वैसाच मेरे भी भाई का. तसं ज्यांच्या पाठ हे त्यांच्या सुरात सूर मिसवायचा, आणि जैसा तेरे भाई का वैसाच मेरे भी भाई का. पण गप बसू नका, विठाला. भीष्माचार्यांना कर्माचा हिशोब व्याजात सहित द्यावा लागला. एक जण म्हणला, महाराज मलाही द्यावा लागेल का? मी म्हणलं तू कोण? म्हणलं मी सोसायटीत मेंबर असतो. कुठं भीष्माचार्य, कुठं तुझं सोसायटी घेऊन बसलं येड्या? भीष्माचार्याचं वर्णन सांगतो, एकाच मिनिटात सांगतो. भीष्माचार्यासारखा योद्धा नाही, भीष्माचार्यासारखा भक्त नाही, भीष्माचार्यासारखा ब्रह्मचारी नाही, भीष्माचार्यासारखा त्यागी नाही. तुम्हाला सांगू, अर्जुनाचं त्याचं युद्ध चालू आहे. मला गडबड झाली आता. अर्जुनाचं भीष्माचार्याचं युद्ध चालू आहे. अर्जुन बाण मारायचा तर भीष्माचार्याचा रथ 5 फूट मागे जायचं, आणि भीष्माचार्याने बाण मारला की अर्जुनाचा रथ फक्त 1 फूट सरायचा, तरी भगवान म्हणायचे वाह वाह भीष्म वाह. तसा अर्जुन चवतळायचा. पुन्हा बाण मारायचा ना तर भीष्माचार्याचा रथ 5 फूट मागे जायचा. भगवान काहीच बोलत नव्हते. आणि भीष्माचार्याने बाण मारला की यांचा रथ फक्त 1 फूट सरायचा, तरी भगवान म्हणायचे वाह वाह भीष्म वाह. बराच वेळ ऐकली. अर्जुन मला, देवा तुम्ही नेमके कोणत्या पक्षात येतो, कोणत्या गटात येतो त्या बरं? मी त्यांचा रथ 5 फूट मागे सारतोय, मला शबासकी नाही, आणि त्यांनी माझा रथ फक्त 1 फूट सारला की तुम्ही त्यांना शबासकी देताय. त्यावेळेला देवानं सांगितलं, अर्जुना अरे शबासकी देण्याच्या लायक ते म्हातारच आहे का? सगळ्या ब्रह्मांडाचं ओझं घेऊन मी तुझ्या रथावर बसलोय, तरी म्हातारा मागे सारतोय.
शौर्य आहे. भक्ती जर पाहिली, भीष्माचार्य शरपंजरी पडले. भगवान भेटायला गेले ना, भीष्माचार्याने सांगितलं, देवा मला शरीर सोडायचंय, माझ्या पायाजवळ उभं राहा, मला तू दिसला पाहिजे. जगाच्या मालकाला पायाजवळ उभं करण्याची ताकद ज्यांची आहे अशी भक्ती आहे महाराज. त्याग पाहिला ना, त्याग जरा धावत्या सांगतो. भीष्माचार्याची आई गंगा आणि शंतनू दोघांची भेट झाली. पाहिल्याबरोबर शंतनूनं सांगितलं, मला तुझ्या बरोबर लग्न करण्याची इच्छा आहे. ती म्हणली, मी लग्न करते, पण माझी एक अट आहे. काय? मी जे काही कृत्य करीन, मी उद्या लग्न झाले पिक्चरला जाईन, सैराट बघन, काही करीन, मला विरोध करायचा नाही. आता लग्न जमायच्या वेळेला माणसं काही कबूल करतात ना, आता तर काही पण. त्यावेळेस ते मान्य केलं, लग्न झालं. पहिला मुलगा आला, पाण्यात सोडला. दुसरा मुलगा, तिसरा, चौथा, 7 मुलं सोडले महाराज. काही म्हणावं तर निघून जाईल. लय भीती आहे महाराज. आता तर तिकडून आश्रमातून आणते, 2 दिवसात तर गेले निघून दागिने घेऊन विठाला. 8वे भीष्माचार्य जन्माला आले, त्यांना सोडायला चालली. त्यावेळेला शंतनूनं सांगितलं, हे कैदाशनिक, तू आहेस तरी कोण? हे कृत्य का करतेस? मी तुलाही करू देणार नाही. तिने सांगितलं, बस तुमचा माझा संबंध सुटला. भीष्माचार्याने त्यांचे स्वाधीन केलं, ते निघून गेले. भीष्माचार्याचं वयात आले, ज्यांचं लग्न करण्याचं वय झालं, म्हाताऱ्याला लग्न करण्याची इच्छा झाली. बरं, जी मुलगी पाहिली ना, तिच्या बापानं सांगितलं, मी माझी मुलगी तुम्हाला देऊ शकत नाही. का? तुम्हाला पहिल्या पत्नीपासून एक मुलगा आहे, तो ज्येष्ठ राजपुत्र आहे, तो राज्याचा वारसदार होईल. माझ्या मुलीला जे मुलं होते जन्मभर त्यांना दास्यत्व करावं लागेल, म्हणून हे मी देऊ शकत नाही. नाविलाज झाला. तो काय आताचा राजा नव्हता, धर्मानं वागणारा होता, नाविलाज झाला. पण त्याचं खानपानात लक्ष लागेना, राज्यकारभारात लक्ष लागेना. शेवटी त्याची शरीर कृश होत चाललं. आपल्या वडिलाला कशी तरी चिंता आहे भीष्माचार्यांच्या लक्षात आली, प्रधानाकरवी जाणवली, आणि स्वतःच भीष्माचार्य गेले. सांगितलं, बाबा तुमची मुलगी मला आई म्हणून द्या. ते म्हणजे नाही देणार. का? तू ज्येष्ठ पुत्र आहेस, तू राज्याचा वारसदार होशील, आणि माझ्या मुलीला जे आपत्ती होईल जन्मभर त्यांना दास्यत्व करावं लागेल. ते म्हणलं, बाबा मी तुम्हाला वचन देतो, मी राज्यावर हक्क सांगणार नाही. तुमच्या मुलीला जे मुलं होतील त्यांनाच गादीवर बसेल. पण म्हातारं धूर्त होतं. ते म्हणले, तू नाही सांगायचं, पण तुझ्या मुलानं सांगितलं तर? भीष्माचार्य म्हटले, बाबा माझ्या मुलाची तुम्हाला भीती वाटते, मी भीष्म प्रतिज्ञा करतो, मी अजन्म ब्रह्मचारी राहील, लग्नच नाही करणार. विठाला. आपल्या वडिलांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणारे भीष्माचार्य, त्यांना कर्माचा हिशोब द्यावा लागतो. आपलं काय घेऊन बसले महाराज? त्याच्यापेक्षा मोठं उदाहरण सांगा, एकच सांगून पुढे जातो. मांडव ऋषीला चोर म्हणून राजानं सुळावर दिलं, ते सुळावर जिवंत होते. मग राजाच्या लक्षात आलं की न कळत आपल्याकडून चूक झाली. त्यांना क्षमा मागितली, महाराज क्षमा करा, माझ्याकडून न कळत चूक झाली. मांडव्यानं सांगितलं, तुला क्षमा करील, पण ज्या यमधर्मानं माझ्या नावावर हे कर्म लिहिलंय त्याला नाही क्षमा करणार. ते यमदरबारात गेले. ते यमधर्माला सांगितलं, तुमच्या सचिवाला बोलवा, माझ्या कर्माचा हिशोब मला पाहायचा आहे. यांच्या असलेल्या नावे बघितल्यानंतर सगळं जमा होतं महाराज. कापसाला पाणी नव्हतं, दुधात टाकलेलं नव्हतं, कांद्यात चिंगड्या खाली घातल्या नव्हत्या, काही नव्हतं. शोधत गेले तर छोटस एक बालवयातलं कर्म सापडलं. का? खेळता खेळता एका भोंग्याला काटा टोचला होता. भोंग्याला काटा टोचला होता. त्याचं कर्म तयार झालं, आणि त्याचं फल म्हणून मांडव्यासारख्या तपस्व्याला सुळावर जावं लागलं. ऐकलं सगळ्यांनी? पुन्हा एकदा ऐक. असंच खेळता खेळता न जाणून अज्ञानपणामध्ये खिडक्याला काडी टोचली, त्याचं कर्म तयार झालं, आणि त्याचं फल म्हणून मांडव्यासारख्या तपस्व्याला सुळावर जावं लागलं. ऐकलं ना? जो आपल्याला पुन्हा एकदा ऐका. सहज खेळता खेळता न जाणून अज्ञानपणामध्ये खिडक्याला काडी टोचली, त्याचं कर्म तयार झालं, आणि त्याचं फल म्हणून मांडव्यासारख्या तपस्व्याला सुळावर जावं लागलं. ऐकलं नाही इकडच्याने? पुन्हा एकदा ऐका. आता मी पुन्हा कशासाठी सांगत असेल तुमच्या लक्षात आलं बा? हो, सहज खेळता खेळता न जाणून अज्ञानपणामध्ये खिडक्याला काडी टोचल्या जाते, त्याचं कर्म तयार होतं, आणि त्याचं फल म्हणून मांडव्यासारख्या तपस्व्याला सुळावर जावं लागतं. आपला विचार करा ना बाबा. आपण तर एक रविवार डिला सोडत नाही, आणतोय, कापतोय, शिजवतोय, वरपतोय, आपल्याला कुठं जावं लागेल? करा ना विचार. विठाला आजपर्यंत केलं नसेल तर आज नक्की करा. कर्म जाणून करा, नाही तर न जाणून करा. कर्माचं फल अवश्य भोगावं लागतं. पेढा जाणून खाल्ला तरी गोडच लागतो, न कळत तोंडात टाकलं तरी कसा लागेल? गोडच लागेल. विस्तावर जाणून पाय पडला तरी
चटका न कळत पडला तरी, विंचवाला जाणून धक्का लागला तरी ठणका, न कळत लागला तरी ठणका. तो म्हणेल बाबा ह बाबा आहेत यांना कसं काय ठणका मारू, तो उलट म्हणेल धरावे संताचे ते पायी. तसं कर्म कसंही करा, कर्माचं फल भोगावं लागतं. ऐक, भीष्माचार्याला सुद्धा कर्म चुकलं नाही, मांडव्याला चुकलं नाहीये. आपला काय घेऊन बसले म्हणून कर्म जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत हे मिळेल. आता कर्मच संपव असं वाटत असेल तर त्याला कारण राग द्वेष आहे. कर्म वाईट नाही, राग द्वेषयुक्त अंतकरणाने केलेली क्रिया वाईट आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो. एक शेठजी उठले, सकाळी आंघोळ फांगोळ झाली, नाश्ता पाणी केला, सिगरेट पेटवली, बंगल्याच्या बाहेर निघाले. ते ड्रायव्हरला म्हणजे ड्रायव्हर गाडी काढ. त्यांनी गाडी काढली, फटकं फिटकं मारलं, जे मागे बसले त्यांनी गाडी स्टार्ट केली. कुठं जायचं, गेली नगरला दिवसभर काय काम होतं ते केलं. परत माघारी नेले, चांदणी चौकात आले ना तर आंब्याचा सीझन होता, पण आंबे कमी आल्यामुळे महाग जास्त होते. मग यांनी 2,500 पॅटर घेतलं आंब्याचं. मागच्या शिटावर एका बाजूला मांडलं, हे एका बाजूला बसले, गाडी निघाली राशींकडं. पण ते आंब्याचा सुगंध चालला होता. आंबे खायची पूर्वीच मजा असायची. ते आंबे वाडाला आले उतरायचे, आडीत घालायची, गवताची आडी असायची. मग ते असे आंबे पिकायचे, त्याला सुरकुत्या पडायचे. आमचे सारखे चारात आईत खाऊ बोलायचे. त्या गमेल्यात आंबे टाकायचे, ते धुवायचे, त्याचा देठ तोडायचा, चिक पिळायचा आणि मग आंबा खायचा. काय त्याची मजा असायची ना. आता हे कार्पेटमध्ये पिकलेले आंबे खातो का बेश्रमाचा पाला खातो, तेच खातो. देवाचे आंबे, त्या आंब्याचा सुगंध चाललेला. याचं एक मन म्हणलं आंबा खावा, दुसरं मन म्हणलं हा काय हावरेपणा घरी गेले. पण पुन्हा एक मन म्हणलं पुष्कळ आंबे नाही, एक खायला काय हरकत आहे. मग त्या पॅटरला हात घातला, आंबा काढला, चौ बाजूला बघितला. ते म्हणलं याच्यातला कोणताच भाग व्हायला जाता कामा नाही. अख्खाच्या कामात आला पाहिजे. अख्खाच आंबा तोंडात घातला आणि अंगठ्याने लोटला. तर तोंडात मावलं, पण पुढं नळकं बारीक आंबा मध्येच गुतला. खाली उतरणार, बाहेर येणं. त्यांनी 2-3 आजक्या दिल्या, डोळे पांढरे केले. गाडी व्हायबल झाली म्हणून ड्रायव्हरने मागं बघितलं तर मालकाची 72 अवस्था. आता बरं झालं ते मालक जास्त शिकलेला नव्हता, त्या ड्रायव्हर. कारण तुम्हाला सांगू का, आमच्या क्षेत्रात असो कोणत्याही क्षेत्रात असतो, जास्त शिकलेली माणसं जास्त विचार करतात. जास्त शिकलेला माणूस त्याने विचार केला, माघारी नेऊ का कर्जतला नेऊ, पुण्याला नेऊ का, असं करता करता मालक घालवला असता. हे नॉन मॅट्रिक होतं. त्यांनी गाडी साईडला घेतली, बंद केली, खाली उतरला, दरवाजा उघडला, मालकाचं गचुंड धरलं बाहेर आणि गावरान उपाय मानकोटीत बोका टाकल्याबरोबर आंबा बाहेर. मग त्या मालकाच्या तोंडावर पाणी मारलं. 10 मिनिटांनी मालकाने डोळे उघडले, ड्रायव्हरकडे बघितलं, सांगितलं ड्रायव्हर हे सगळे आंबे टाकून दे. ते झाले फेकून. तुम्हाला खबर मालक, हे आंबे वाईट आहेत, आंबे घातक आहेत. ड्रायव्हर म्हणला मालक आंबे वाईट नाहीत, आंबे घातक नाहीत, तुमची खायची रीत घातक आहे. तसं कर्म वाईट नाही, कर्म करतेची भावना वाईट आहे. राग द्वेषयुक्त अंतकरणानं केलेली क्रिया ही असणारी बाधक आहे. मग ती राग द्वेष केली पाहिजे. राग द्वेष जावेत असं वाटत असेल त्याला कारण आहे भेद ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञान. कोणतरी अनुकूल वाटतो म्हणून त्याच्याविषयी राग नाम प्रीती निर्माण होते, कुणीतरी प्रतिकूल वाटतो म्हणून त्याच्याविषयी द्वेष निर्माण होतोय. ही अनुकूलता प्रतिकूलता गेली पाहिजे. अनुकूलता प्रतिकूलता जावी असं वाटत असेल जगातला भेद गेला पाहिजे. हे भिन्न ते भिन्न, वेगळे मी वेगळे असं जोपर्यंत वाटतं ना तोपर्यंत कुणीतरी अनुकूल वाटतो, कुणीतरी प्रतिकूल वाटतो, तो गेला पाहिजे. अनुकूलता प्रतिकूलता गेली पाहिजे, भेद गेला पाहिजे. आणि भेद जावा तर भेदाला कारण काय, अज्ञान आहे. अज्ञान गेलं पाहिजे. काय गेलं पाहिजे, अज्ञान गेलं पाहिजे. अज्ञानाला घालायचं असेल तर अज्ञानाच्या विरोधी काय, ज्ञान आहे. अंधकाराच्या विरुद्ध जसा प्रकाश आहे तसं अज्ञानाच्या विरोधी काय, ज्ञान आहे. ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. आणि ज्ञान प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर त्याचा असणारा उपाय महाराज अभंगाचा
करायचं असेल तर त्याच्यासाठी विचाराची गरज आहे. पंचदशिकार सांगतात आत्मनात्म विवेकेन ज्ञानम भवती निर्मलम. विचारानंच ज्ञान प्राप्त होते. विचारा वाचून न पाहिजे समाधान याचं असलेलं विवेचन माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये फार विस्तृत केलेलं आहे. विचारिता निरसले प्रपंच सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते सलील पैजैसे एक होणी मिनले असे तरी ते निवडून राजहंसे वेगळे की जे. पुष्कळ दृष्टांत दिले माऊलीने. जानवे चायनी करिता दधी कडसनी नवनीत निर्वाणी दिशे जाई. शहाण्याबाईनं हुशारबाईनं तज्ञबाईनं दह्याचं जर मंथन केलं तर त्याच्यातून दोन वस्तू निर्माण होतात. कोणत्या? दूध आणि ताक. म्हणा ना, हा काय ध्यान देऊन ऐकता. दह्यापासून दूध आणि ताक होत असतं. दह्याची अंगीने घे थकलोनी एके मोले कोणी वागू नये. मला सांगा, दह्यापासून दूध आपलं लोणी तयार होतं आणि दह्यापासून ताक तयार होतं. दोन्हीची किंमत एक आहे का? लोणी काय भाव आहे? 600 रुपये किलो, 700 रुपये किलो आहे की नाही? 800 रुपये. का आपल्याला द्यायचं घ्यायचं? 800 रुपये किलो. आणि ताक 8 आण्याला ताक आहे. भूस बीजे एकवट उपनीता राय घनवट तेथे उडे ते फलकट जाणवाय. पूर्वीच्या काळामध्ये खळं करायची, बरोबर आहे? त्याच्यात कंस टाकायची, त्याच्यावर बैलाच्या पाता हाकायचे, मग जे तयार व्हायचे त्याला काय म्हणायचे? मदन. आता हे अजून जुन्या माणसाला कळते. इथून पुढे मदन. आता इथून पुढच्या पिढीला रास. त्यांनी फक्त पंचांगात बघायची रास. पूर्वी राशीने धान्य असायचं. आता पिशवी घेऊन 10 किलो 5 किलो बाजारात जाऊन आणायचं. ते सुद्धा एकट्याला जायला हरकत आहे का? ते सुद्धा आणण्यासाठी दोघं नवरा बायको जातात. आणि मग त्या पिशवीत 10 किलो 5 किलो धान्य घेतलं रे घेतलं. त्या पिशवीची दोघांनी 2 बंद धरायचे आणि रस्त्याने चालायचं. त्या दिवशी मला कळालं की पिशवीला 2 बंद कशासाठी असतात म्हणून. मी ढाला जे मदन असतं ना, त्या मदनात सगळं सार नसतं, सगळं आसार नसतं. सार आसाराचं मिश्र, त्याचे नाव मदन. मग काय करावं लागतं त्याला? वाऱ्याची धारसा नुरेची का कोंडा जायचा आणि कणाचा पैसारा शिवा जोडे वाऱ्याची धार द्यावी. वाऱ्याबरोबर जे उडून जातं त्याला आसार समजावं आणि जागेवर राहतं त्याला सार समजावं. तसं विचारानं जे संपून जातं त्याला आसार समजावं आणि विचारात जिथं संपल्या जातो त्याला सार समजावं. अशा प्रकारचं विचारानंच असलेलं आपल्याला तत्वज्ञान प्राप्त होतं. म्हणून सारासार विचार करावं. सार काय आहे? आसार काय? माऊली म्हणतात त्रिगुणासार, निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. याचा अर्थ ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे वेगळा असेल, पण माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे याचा अर्थ असा आहे, त्रिगुणात्मक असलेला प्रपंच आसार आहे, त्याला अधिष्ठान असलेला परमात्मा हा सार आहे आणि परमात्म्याचं नाम सारातलंही सार आहे. म्हणून महाराज म्हणतात नाम धरा कंठे विठोबा, सार सार विचार
करा उठा उठे विचार करा उठा उठे विचार करा उठा उठे घंटे विठोबाचे नाम घंटे विठोबाचे नाम घंटे विठोबाचे. सारासार विचार करा आणि सारातले सार जे परमात्म्याचं नाम आहे ते कंठात धरा. पण उठाउठी म्हणतात, म्हातारपणात धरलं तर नाही जमायचं. महाराजांनीच नसतं मला सारासार विचार करा म्हातारपणी असं नाही. उठाउठी का आम्ही म्हातारपणात करू असं म्हटलं. महाराज म्हणतात तुम्ही म्हातारपणापर्यंत जगाल याची काय खात्री आहे? याचं काय सर्टिफिकेट क्या जीवन की प्रक्रियास हातो मी लिहा नाही तेरा घास हे काळा नाळाची तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पाखोपाकडी तव हे सरे निश्वासे नाही विश्वास हा कदा रुद्धो भविष्यती कीर्तनीय मतो बाल्यात हरिर नामयो केवलम. आम्ही श्वास घेतो सोडतो 21,600 श्वासोश्वास होतात. कल्पना करा श्वास घेतला सोडला जर नाहीच माघारी आला तर काय कंप्लीट करणार तुम्ही कोणावर? असं घडत नाही का महाराज? चालता चालता बोलता बोलता खाता खाता माणसं मारतात. एक जण म्हणला आता बोलेन मेलेच कसे. मी सांगत असतो याचं नाव मृत्यूलोक आहे. मृत्यूलोकामध्ये मरण हे आश्चर्य नाही, मृत्यूलोकामध्ये आतापर्यंत आपण जगलो हेच मोठं आश्चर्य. क्या भरोसा है इस जिंदगी का साथ नहीं देती किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का श्वास रुक जाएगी चलते चलते क्षमा बुझ जाएगी चलते चलते दम निकल जाएगा निकल जाएगा. क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का. 2 दिन का मेला है एक दिन तो जाएगा. हरि का तो भजन कर ले नहीं तो पछताएगा. भजले हरि को एक दिन तो है जाणं नक्की आहे. कधी जावं लागेल याचा नियम नाही म्हणून करावी तातडी परमार्थी संसार बंधन तोडा वेगे. तसं आजच्या अभंगात म्हणतात सारासार विचार करा उठाउठी लवकरात लवकर नाम धरा कंठी विठोबाचे ज्ञानेश्वर. तुका म्हणे कोटी कुळीती गुणेता. तुका म्हणे कोटी कुळीती गुणेता. तुका म्हणे कोटी कुळीते पुनेता. तुका म्हणे कोटी कुळीते पुनेता. तुका म्हणे कोटी कुळीती गुणेता. तुका म्हणे कोटी कुळीती गुणेता.
विठ्ठल